नमस्कार मित्रांनो, बीड जिल्ह्यातील विनयभंग प्रकरण. उमा किरण शिक्षण संस्थेमध्ये एक मुलगी शिकत होती. 12वीच्या परीक्षेची म्हणजेच नीटची तयारी करत होती आणि या वैद्यकीय परीक्षेची तयारी करत असताना तिच्यावर तिच्या प्राध्यापकानेच 2 प्राध्यापकांनी अत्याचार केले होते. तिचा विनयभंग केला होता. त्याच्यामधील एक ज्या संस्था चालक होता, तो ज्या शिक्षण संस्थेमध्ये ही मुलगी शिकत होती त्या संस्थेचा हा चालक होता, निर्माता होता, अशा प्रकारची माहिती आहे. आणि विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोघांना पोलिसांनी बीड जिल्ह्यातूनच ताब्यात घेतलेलं आहे. मात्र त्यांच्याबद्दलची आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आणि दुसरी एक घटना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ती म्हणजे आष्टी तालुक्यामधील एक घटना आहे आणि त्या घटनेनं सुद्धा अवघा महाराष्ट्र हादरलेला आहे. नेमकं काय आहे या घटनेमध्ये किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये कोणाचा हात आहे, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, जी 12वीची जी मुलगी होती ती उमा किरण या शिक्षण संस्थेमध्ये अगदी 2 वर्ष झालं, दुसरं वर्ष चालू होतं तिचं. हे सगळं शिक्षण ती घेत होती. नीट ज्या वैद्यकीय परीक्षेची चाचणी किंवा परीक्षा असते, त्या परीक्षेची ही तयारी करत होती. आणि कुठंतरी तिचं स्वप्न होतं की डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. परंतु या 2 नालायक शिक्षकांनी ज्या काही तिच्यावर अत्याचार केलेले आहेत, त्याचा विनयभंग केलेला आहे. असे काही शिक्षक आहेत किंवा असे काही क्लासेस आहेत, ज्या क्लासेसमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आज आपल्याला घडायला दिसून येत आहेत. आणि या शिक्षकांना आता बीड पोलिसांनी, बीड जिल्ह्यातच हे शिक्षक हिंडत होते, फिरत होते. गेवराई भागाच्या निगनूर परिसरामधून एका शिक्षकाला अटक केलेली आहे, तर दुसरा शिक्षक बीड जिल्ह्यामध्येच आढळलेले आहेत. म्हणजे हे दोन्ही सुद्धा हा सगळा कारनामा करून आता एवढं मोठं प्रकरण बनलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्येच ते हिंडत होते आणि त्यांना आता पोलिसांनी हे ताब्यात घेतलेलं आहे. मात्र आता हे प्रकरण तर झालंच, विनयभंग झाला, पोलिसांनी त्या आरोपींना सुद्धा पकडलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तर समोर आलेल्याच आहेत. मात्र यामध्ये आता या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या नेत्यांसोबत फोटो सुद्धा या शिक्षकांचे व्हायरल होत आहेत. काही लोकांनी तर असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, थेट नाव घेऊन सुद्धा बोलण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये झालेला आहे की या व्यक्तीचा हात आहे या व्यक्तीच्या हातावर, म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी हा खुलेआम करू शकत होता. अशा प्रकार सुद्धा काही लोकांकडून व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेला आहे. मात्र आता आष्टी तालुक्यातून सुद्धा एक भयानक घटना समोर येत आहे. ती म्हणजे आष्टीमध्ये एका ठिकाणी अकॅडमी आहे, मुलांची पोलीस भरती पूर्व अशी अकॅडमी आहे. आणि त्या अकॅडमीमध्ये रात्री मुलांनी जेवण केलं. हुलग्याची भाजी, भाकरी, चपाती, चटणी, कांदा अशा प्रकारच्या गोष्टी या जेवणामध्ये होत्या. आणि ज्यावेळेस त्यांनी जेवण केलं त्यावेळेस त्यांना काही वाटलं नाही. मात्र थोड्याच वेळामध्ये सगळ्यांच्या पोटामध्ये मळमळ अशा प्रकारची गोष्ट होऊ लागली आणि काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या, काही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची ताप येऊ लागली. मग या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस घडायला लागल्या त्यावेळेस नक्की काय झालं म्हणून हे सगळ्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. विषबाधा झाली होती का, नेमकं काय झालं होतं हे अजून समोर यायचं बाकी आहे. परंतु आष्टी तालुक्यातील सुद्धा जे काही घडलेलं आता हे सगळं जेवणामधून काही विष टाकलं होतं का, कोणी काही केलं होतं का, या सगळ्या गोष्टीमधून आता पुढे येणं गरजेचं आहे की नेमकं या विद्यार्थ्यांसोबत काय करायचा प्लॅन कोणाचा होता का. कारण जर अशा प्रकारच्या उलट्या यायला लागल्या, एका अकॅडमीमध्ये एवढी मोठी मुलं असतात जी की पोलीस भरतीची तयारी करतात, देश सेवासाठी आपलं जीवन अर्पण करू इच्छितात, आणि अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणामध्ये आता या मुलीचा जो काही विनयभंग झालेला आहे, तिचं आयुष्य जे काही खराब झालेलं आहे या सगळ्या गोष्टीमुळे. आणि पालकांनी तर बीड बंदची हाक लावलेली होती, बीड बंद ठेवायचं आणि आंदोलन करायचं, जोपर्यंत हे आरोपी सापडत नाहीयेत तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत, अशा प्रकारचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला असताना आता कुठंतरी या आरोपींना, पोलिसांना बेड्या ठोकण्यात यश मिळालेलं आहे आणि मुसक्या या आरोपींच्या आवळलेल्या आहेत. मात्र आता ही सगळी स्टोरी पुढे येणं गरजेचं आहे, कारण यामध्ये संशय असा सुद्धा आहे की अशा बऱ्याच मुली असू शकतात ज्या मुलींसोबत अशा काही कृत्य यांच्याकडून करण्यात आलेला आहे, असा सुद्धा संशय हा लोकांकडून व्यक्त केलेला आहे. आणि या संशयातून
कुठेतरी ठोस तपासणी किंवा ठोस बाजू तपासणं गरजेचं असल्याचं सुद्धा बोललं जाते. कारण आपण जर पाहिलं तर बीड मधील काही घटना थोड्या नसतात किंवा या सगळ्या घटनेमध्ये कशा प्रकारे हात असतो, कशा प्रकारे याच्या मागे सूत्रधार असतात आणि या सूत्रधारांमधूनच हा सगळा काही खेळ चालवला जातो हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे. आणि या प्रकरणावरून आता कुठंतरी बीड जिल्ह्याचं वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.